नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक अखेर 1.5 वर्षासाठी निलंबित. परिचारक यांनी जबाबदारी आणि कर्तव्याचं भान न बाळगता अशोभनीय कृत्य केल्याबद्दल ही कारवाई आवश्यक ठरल्याचं चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आजही विधिमंडळात गाजला. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या 4 राज्यात भाजपा आघाडीवर राहील असा मतदानोत्तर चाचणीचा अंदाज. संघटित क्षेत्रातल्या नोकरदार महिलांच्या हिताचं प्रसूती लाभ सुधारणा विधेयक 2016 संसदेत संमत. म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी मुख्य आरोपी खिद्रापुरेच्या डॉक्टर पत्नीलाही पोलिसांनी केलं अटक. अमरावतीच्या महापौरपदी भाजपाचे संजय नरवणे तर अकोल्याच्या महापौरपदी भाजपाचे विजय अगरवाल यांची निवड. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉक्टर भा देशपांडे यांचं वृद्धापकाळानं निधन. आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस, उद्याही पावसाची शक्यता. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना 1.5 वर्षासाठी निलंबित करण्याचा तसंच यासंदर्भात चौकशीसाठी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमण्याचा ठराव विधान परिषदेत एकमतानं आज संमत झाला. परिचारक यांनी जबाबदारी आणि कर्तव्याचं भान न बाळगता अशोभनीय कृत्य केलं आहे. त्यांचं हे वर्तन विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारं आहे असं महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडताना सांगितलं. परिचारक यांनी माफी मागितली असली तरी हे पुरेसं नाही असंही ते म्हणाले. या उच्चाधिकारी समितीत सभागृह नेते, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विधान परिषदेतल्या 7 सदस्यांचा समावेश आहे. परिचारक यांना या समितीपुढे बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. तसंच येत्या पावसाळी अधिवेशनाच्या आत या समितीचा अहवाल आल्यानंतर समितीनं घेतलेला निर्णय सभागृह मान्य करेल असं या ठरावात नमूद करण्यात आलंय. या मुद्द्यावरून सदनाचं कामकाज अर्धा तास आज स्थगित करण्यात आलं होतं. परिषदेत आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी विरोधकांसह शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव आणून सरकारचं शेती संदर्भातलं धोरण शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत आहे असा आरोप करत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका मांडली. सरकारने एक उच्चस्तरीय समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व पक्षाच्या सन्माननीय सदस्यांच्या सदस्य म्हणून या ठिकाणी गठीत केली. या समितीमध्ये या परिचारक नावाच्या सदस्याला जेलमध्ये घालायचं, शिक्षा द्यायची का कायम स्वरूपी आमदारकीपासून दूर करायचं, या 3 विषयावरती निर्णय ही समिती येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या आत अहवाल सदनामध्ये ठेवणार आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी या प्रस्तावाला समर्थन देत सरकारवर टीका केली. उत्तर प्रदेशात भाजपानं कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं असताना महाराष्ट्रात का नाही असा सवाल शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी केला. शेतमालाला योग्य भाव मिळून शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी लावून धरली. शेतकऱ्याला कर्जातून कायमची मुक्ती मिळावी यासाठी सरकार काम करतंय. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून त्यांना कर्जमुक्त करायचं आहे अशी भूमिका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या वतीनं मांडली. सिंचनासाठी तरतूद केलेल्या निधीला जराही कात्री लावलेली नाही असं ते म्हणाले. कर्जमुक्ती देण्याच्या संदर्भात मागच्या वर्षीच आमच्या सरकारने सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कर्जमुक्ती आम्ही देणार आहोत, पण कर्जमुक्ती कधी द्यायची
याचं नियोजन करून कर्जमुक्ती दिली पाहिजे. अन्यथा बँकांना कर्जमुक्ती देत तिथं कोणत्याही पायाभूत सुविधा नाही, पुन्हा कर्जाच्या दुष्टचक्रात शेतकऱ्यांना अटकवण्याचं जे चुकीचं काम 2009 मध्ये झालं ते होता कामा नये. आपण शेतकऱ्यांचं जेव्हा अन्न खातो तेव्हा त्यांच्या अन्नाला जागत शेतकरी पुन्हा कर्जाच्या दुष्टचक्रात अटकू नये. यांना कर्जमुक्ती आणि कर्जमाफी जे शब्द वापरतात हे बँकेचे डायरेक्टर्स आहेत. वित्तमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेत्यांनी हरकत घेतल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. गोंधळ कायम राहिल्यानं सभापतींनी सदनाचं कामकाज 15 मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलंय. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या ही मागणी विरोधकांबरोबरच सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेनंही केल्यानंतर विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. त्याआधी याच मुद्द्यावरून सदनाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं होतं. सकाळी कामकाज सुरू होताच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज पुन्हा विरोधक आक्रमक झाले. घोषणाबाजी सुरू झाली आणि अवघ्या 2 मिनिटात कामकाज पहिल्यांदा तहकूब झालं. त्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली होती. सहभागी असणाऱ्या शिवसेनेने सुद्धा आता पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे आता ताबडतोबीनं कर्जमाफीची घोषणा शासनाने करावी अशी आमची मागणी आहे. प्रशांत परिचारकनी जो या ठिकाणी वक्तव्य केलंय खरं म्हणजे त्यांना सभागृहातून कायमस्वरूपी आता बडतर्फ केलं पाहिजे आमची मागणी आहेच. परंतु आज आमच्या सगळ्या सैनिकांचं आव्हान झालेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा ताबडतोब दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. घोषणाबाजी सुरूच राहिल्यामुळे दुसऱ्यांदाही कामकाज तहकूब झालं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज शिवसेना सदस्यही आक्रमक झाले. त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं. उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा अशा घोषणा त्यांनी सुरू केल्या. त्यामागोमाग भाजपाचे सदस्यही कर्जमाफीच्या मागणीसाठी घोषणा देत पायऱ्यांवर आले. त्यांनीही प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडली. सभागृहात पुन्हा कामकाज सुरू होताच पुन्हा दोन्ही बाजूने सदस्य आपापल्या जागा सोडून पुढे येऊन घोषणा देत अध्यक्षांच्या आसनाभोवती जमले. त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तिसऱ्यांदा कामकाज तहकूब केलं. त्यानंतर कामकाज सुरू होताच गोंधळ दोन्ही बाजूने सुरूच राहिला. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लेमये यांनी कळवलं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा तसंच उत्तराखंड या 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदानोत्तर चाचणीचे अंदाज घोषित झाले असून पंजाब वगळता इतर 4 राज्यात भाजपानं आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठी झेप घेत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय, तर उत्तराखंड आणि गोव्यामध्ये भाजपाची बहुमताकडे वाटचाल असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं. प्रसूती लाभ सुधारणा विधेयक 2016 आज संसदेत संमत करण्यात आलं. या विधेयकानुसार आता संघटित क्षेत्रातल्या नोकरदार महिलांना प्रसूतीनंतर सध्याच्या 12 आठवड्यांच्या भरपगारी रजेऐवजी 26 आठवड्यांची भरपगारी रजा मिळू शकणार आहे. ज्या संस्थांमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा संस्थांमधल्या महिलांना पहिल्या 2 अपत्यांच्या जन्मावेळी हा लाभ मिळणार असून तिसऱ्या अपत्याच्या वेळी मात्र ही रजा 12 आठवड्यांपुरतीच मर्यादित असेल. या विधेयकानुसार कायद्यातल्या नियमांची आखणी करताना गर्भवती महिलेचं हित जास्तीत जास्त जपलं जाईल याची काळजी घेण्याचं आश्वासन केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी लोकसभेत दिलं. भोपाळ उज्जैन पॅसेंजर गाडीत 7 तारखेला झालेल्या स्फोटाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलीस तसंच केंद्रीय यंत्रणांनी तातडीनं एकत्रित कारवाई केल्यानं देशाच्या सुरक्षिततेला असलेला मोठा धोका यशस्वीपणे टाळता आला असंही ते म्हणाले. लखनौ चकमक प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचंही राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं. जब उत्तर प्रदेश पुलिस सैफुल्ला जो मारा गया है उसके पिता से मिले और उन्होंने उसकी लाश को हैंडओवर करने की बात कही, जो स्टेटमेंट दिया है उसके सैफुल्ला के पिता मोहम्मद सरताज ने कि जो देश का न हुआ वो मेरा कैसे हो सकता है, उसने कोई सही काम तो किया नहीं है, मुझे उसका मरा हुआ मुंह तक नहीं देखना है. इसलिए अध्यक्ष महोदय, मैं सैफुल्ला के पिता के प्रति सरकार की तरफ से भी पूरी सहानुभूति व्यक्त करता हूं और मैं समझता हूं पूरा सदन सैफुल्ला के पिता सरताज के प्रति अपनी सहानुभूति व्यक्त करेगा. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना सुरक्षित वाटावं यासाठी सरकार पावलं उचलेल असं आश्वासन गृहमंत्र्यांनी सदनात दिलं.
अमेरिकेत राहणाऱ्या 2 अनिवासी भारतीयांची अलीकडेच हत्या झाली त्या संदर्भात उपस्थित केलेल्या चर्चेत ते बोलत होते. या प्रकरणी सरकार तपशीलवार निवेदन करेल असंही ते म्हणाले. राज्यसभेत सभापती हमीद अन्सारी यांनी 28 फेब्रुवारीला निधन झालेले विद्यमान सदस्य हाजी अब्दुल सलाम यांना तसंच 4 माजी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे संजय नरवणे तर उपमहापौरपदी भाजपाच्या संध्या टिकले यांची निवड झाली आहे. 87 सदस्य असलेल्या अमरावती महापालिकेच्या महापौर निवडणुकीत नरवणे यांना 56 तर प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या शोभा शिंदे यांना 15 मतं मिळाली. उपमहापौर संध्या टिकले यांना 56 तर काँग्रेसचे वसीम अब्दुल मजीद यांना 15 मतं मिळाली. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्यानं महापालिकेचाही झपाट्यानं विकास करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महापौर संजय नरवणे यांनी त्यानंतर व्यक्त केली. अकोला महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक झाली. बहुमताच्या बळावर महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळाली. महापौरपदी भाजपाचे विजय अगरवाल तर उपमहापौरपदी भाजपाच्या वैशाली शेळके यांची निवड झाली. अकोला महानगरपालिकेच्या 20 प्रभागातल्या 80 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे 48 उमेदवार निवडून आले. तसंच एका अपक्ष उमेदवारानं भाजपाला पाठिंबा दिल्यानं भाजपाचं संख्याबळ 49 इतकं झालं होतं. काँग्रेसच्या खात्यात केवळ 17 मतं जमा झाली होती. शिवसेनेला 8, राष्ट्रवादी काँग्रेसला 5 आणि MIM पक्षाला 1 मत मिळालं. हे तीनही पक्ष या निवडणुकीत तटस्थ राहिले. म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी डॉक्टर मनीषा खिद्रापुरेला पोलिसांनी म्हैसाळ इथून आज ताब्यात घेतलं. होमिओपॅथी डॉक्टर असलेली मनीषा खिद्रापुरे या प्रकरणातला मुख्य आरोपी बाबासाहेब खिद्रापुरे याची पत्नी आहे. बाबासाहेब खिद्रापुरेचा वैद्यकीय परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीनं ही कारवाई केली आहे. म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी विजापूर इथून अटक केलेल्या डॉक्टर रमेश देवगीकर आणि औषध विक्रेता सुनील खेडकर या दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान सांगली इथे आरोग्य अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक आज झाली. बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी असलेल्या जिल्हा दक्षता समितीची गेल्या वर्षभरात एकही बैठक झाली नव्हती. गर्भनिदान आणि गर्भपात केंद्रांवर छापे टाकण्यासाठी तालुका स्तरावर 11 समित्या नियुक्त करण्यात आल्यात. या समितीत आरोग्य, महसूल आणि पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अवघी जागतिक चित्रपटसृष्टी आणि सिने रसिकांचं ज्या महोत्सवाकडे डोळे लागलेले असतात त्या फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पठार या मराठी लघुपटाची निवड करण्यात आली आहे. सिने रसिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या कान शहरात येत्या 17 ते 28 मे 2017 दरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार असून शॉर्ट फिल्म कॉर्नर या विभागाअंतर्गत पठार हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. पठार हा लघुपट लेखक सतीश तांबे यांच्या पठारावर अमर या कथेवर आधारलेला आहे. निखिलेश चित्रे यांनी या लघुपटाचं दिग्दर्शन केलं असून लघुपटाची निर्मिती, पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारीही चित्रे यांनीच पार पाडली आहे. सर्जनशीलतेनं पठारचं छायाचित्रण करणाऱ्या स्वप्नील शेटे यांनी पठारचं संपादनही केलं आहे. कान चित्रपट महोत्सवात धडक देणाऱ्या पठार या लघुपटात राहुल तिवरेकर, तुषार पवार, केवल नागवेकर, हरिता पुराणिक आणि मानसी पुंडलिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे पठारचे दिग्दर्शक निखिलेश चित्रे आणि पठारमध्ये भूमिका साकारणारा तुषार पवार आणि केवल नागवेकर हे दूरदर्शनच्या वृत्त विभागात कार्यरत आहेत. याआधी मुंबईत डिसेंबर 2016 मध्ये पार पडलेल्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातही पठारची निवड झाली होती. त्यावेळी पठारला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. पठार लवकरच अनेक ठिकाणी प्रदर्शितही करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा 8वा पदवीदान समारंभ आज नागपुरात झाला. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्य बोलणं हे आपलं कर्तव्य असून माता पिता आणि गुरुजनांचा आदर करा असा उपदेश राज्यपालांनी यावेळी केला. आधुनिक विज्ञानाच्या जोडीनं पशुधन विकास गरजेचा असून समाजासाठी कार्य करणं ही खरी पदवी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. विचारांची दिशा ठरवण्याचं काम विद्यापीठं करत असतात असंही ते म्हणाले.
डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान केल्याबद्दल डॉक्टर मोहन भागवत यांना कृतज्ञता व्यक्त केली. विद्यापीठात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा आणि अभ्यासक्रमाचा वेळोवेळी आढावा घेतला जाऊन त्यात बदल व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 11 मार्चला होणार आहे. या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम जनादेश 2017 आम्ही घेऊन येतोय. 5 राज्यांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणाचं सरकार येणार, दावे तर सगळेच करतायत, पण निर्णय मात्र 11 तारखेला. मतमोजणीचं क्षणाक्षणाला बदलणारं चित्र आणि त्याचबरोबर विश्लेषण आणि चर्चेची मेजवानी घेऊन येत आहोत. जनादेश 2017 दिनांक 11 मार्च 2017 रोजी दुपारी 12 ते 1:30 आणि रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. जनादेश 2017. पैसा जिंकला काम हरलं हे नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालावरून सिद्ध झालंय अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. काम दाखवून निवडणुका जिंकता येत नाहीत. ज्या पक्षानं काहीच कामं केली नाहीत, ज्यांच्याकडे उमेदवारही उपलब्ध नाहीत, अशा पक्षांना बहुमत मिळतं, यामागचं कारण अजूनही लक्षात येत नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी आज लगावला. मात्र असं असलं तरी हा आपला शेवटचा पराभव असेल. या पराभवानं खचून न जाता 2019च्या विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागा असं आवाहन ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना आज केलं. आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबतही ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात पट्टमगंपोरा या भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात आज झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. दहशतवादी लपून बसलेल्या भागाला केंद्रीय राखीव पोलीस दल आणि विशेष कृती दलानं वेढा घातला. मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलानं त्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात जहांगीर गनी आणि महम्मद शफी हे दहशतवादी ठार झाले. गेल्या वर्षी स्थानिक पोलिसांच्या झालेल्या हत्येत गनीचा हात होता. ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉक्टर भा देशपांडे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते मूत्रपिंड विकारानं त्रस्त होते. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर देशपांडे यांनी व्यावसायिक तसंच प्रायोगिक नाट्य चळवळीत मोठं योगदान दिलं. मराठी नाट्यकोश या 1200 पानी ग्रंथाचं लेखन आणि संपादन करून त्यांनी मराठी वाङ्मयात मोलाची भर टाकली. त्यांची मराठी नाटक, नाटककार आणि कर्तृत्व, नाटक नावाचं बेट, नाट्य भ्रमण गाथा, वारसा रंगभूमीचा अशी पुस्तकं गाजली होती. हवामान. विदर्भात गेल्या 24 तासात तुरळक ठिकाणी पाऊस पडलाय. येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 48 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात घट होईल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 21. नागपूर 36 आणि 17. पुणे 33 आणि 13. औरंगाबाद 33 आणि 19. नाशिक 31 आणि 15. कोल्हापूर 35 आणि 18. रत्नागिरी 35 आणि 19. सोलापूर 36 आणि 18. आणि अमरावती कमाल 34 आणि किमान 17 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक अखेर 1.5 वर्षासाठी निलंबित. परिचारक यांनी जबाबदारी आणि कर्तव्याचं भान न बाळगता अशोभनीय कृत्य केल्याबद्दल ही कारवाई आवश्यक ठरल्याचं चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आजही विधिमंडळात गाजला. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या 4 राज्यात भाजपा आघाडीवर राहील असा मतदानोत्तर चाचणीचा अंदाज. संघटित क्षेत्रातल्या नोकरदार महिलांच्या हिताचं प्रसूती लाभ सुधारणा विधेयक 2016 संसदेत संमत. म्हैसाळ स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी मुख्य आरोपी खिद्रापुरेच्या डॉक्टर पत्नीलाही पोलिसांनी केलं अटक.
अमरावतीच्या महापौरपदी भाजपाचे संजय नरवणे तर अकोल्याच्या महापौरपदी भाजपाचे विजय अगरवाल यांची निवड. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉक्टर विभा देशपांडे यांचं वृद्धापकाळानं निधन. आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस, उद्याही पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.